प्रवेश करत आहे निश्चितच योग्य कदम म्हणजे आमदार म्हणण्यापेक्षा एक विकास कामाचा झंझावात तसं मला काही हरकत नाही। आमदार म्हणत असताना देखील प्रथमतः त्यांनी आपण दादा हात पाहतो दादा त्यांनी प्रथम आपल्याला सर्वांना जिव्हाळ्याचा नातं निर्माण केलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मौजे कोनवली गणेशवाडीतील सर्व ग्रामस्थ मुंबई मंडळ यांनी दादांसोबत शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांची नावं घेतोय प्रत्येकाने द्यायचं आहे। अध्यक्ष सन्मान्य बाळाराम करावडे, दिनेश महाबदी, मधुकर कांबळे, दिनेश महाबदी, गणपत करावडे, दिलीप अष्टनकर, सोनाली घागलूम, दीपा महाबदी, जागृती महाबदी, विकास करावडे, संदीप करावडे, दिनेश कोपनार, शेवंती भावे, हरेश करावडे, प्रमोद साखरे, दर्शन महाबदी, तनुजा महाबदी, रिया महाबदी, दीपक महाबदी, सर्वांचं हार्दिक स्वागत। प्रवेश करत आहेत त्यापैकी आज पालेगावातील अनेक उभाटा गटातील कार्यकर्ते यांनी देखील दादावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय दिला आहे आणि या प्रवेशामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख निलेजी रक्ते आणि पालेगावचे माजी सरपंच निलेजी रक्ते आणि समेत सर्व ग्रामस्थ यांचा या प्रवेश होणार आहे। मी नाव देतो त्यांनी प्रवेश करत आहे। निलेश रक्ते, विश्वास रक्ते, गणेश बाई, मुकेश बटावले, अमित तुषार, निलेश रक्ते, विजय श्रीकांत रक्ते, मुंबईकर मंडळी देखील यांचा देखील या समितीने आहे। सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करतो। मंडणगड तालुक्यामधील कळकवणे अखंड गावाने आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय। कोनवली गणेशवाडी असेल, त्यानंतर पालेगाव असेल, लाटवण खडकवाडी, फणसवाडी असेल, या सर्व ग्रामस्थांनी, पालोनीमध्ये देखील माजी उपसरपंच त्यांचे सर्व सहकार्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। मला वाटतं एकाच दिवसामध्ये जवळपास 1,500 ग्रामस्थांनी आज शिवसेनेमध्ये मंडणगड तालुक्यामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे।
आणि आकडा सांगत असताना फुगवून दाखवलेला आकडा नाही. मुंबई मंडळांच्या बैठका पार पडल्या, मुंबई ग्रामीण अशा एकत्र बैठका पार पडल्या आणि दोन्ही मंडळांनी एकत्र येऊन आपण विकासासोबत जायचं, जिथे विकास होतोय, जिथून विकास कामं मिळत आहेत आपण त्यांच्यासोबत यायचं, असा निर्णय ह्या सर्व ग्रामस्थांनी घेतला आहे. बहुतांश महिलांनी पुढाकार घेतला. मी त्याबद्दल सर्व महिलांचे देखील आवर्जून आज आभार मानतोय. एकंदरीत मतदारसंघामध्ये करत असलेल्या विकास कामांची चीज आज झाल्याचं मला समाधान आहे. आज वेगळी ऊर्जा पुन्हा एकदा ह्या प्रवेशामुळे आम्हाला प्राप्त झाली आहे आणि मंडणगड तालुक्यामधील शिवसेना जी भक्कम होतीच ती अजून मजबूत करण्याचं काम आज शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज केलं आहे. मी सगळ्यांचं ह्या प्रवेशासाठी ज्या ज्या शिवसैनिकांनी प्रयत्न केले, तालुका प्रमुख असतील, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, आमचे शाखा प्रमुख, आमचे सर्व कार्यकर्ते, या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जो नारा दिलाय, मंडणगड तालुक्यामधून कमीत कमी 10,000चं मताधिक्य हे महायुतीच्या सन्माननीय सुनील तटकरे साहेबांना असणार, हा आमचा निर्धार आहे. आणि नक्कीच त्याची उत्तम पायाभरणी पुन्हा व्हायला होत असताना आपल्या सर्वांना इथे दिसते. ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी ज्या आशेने प्रवेश केलेला आहे, ज्या ज्या विकास कामांच्या त्यांनी अपेक्षा माझ्याकडनं व्यक्त केलेल्या आहेत, त्या सगळी विकास कामं 100% पूर्ण होतील. त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही असं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यांनी ज्या विश्वासाने शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, पुन्हा एकदा त्या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि स्वागत करतो. धन्यवाद. शिवसेनेत योगेश दादाची सर्व कामं आम्हाला व्यवस्थित वाटली आणि आम्हाला त्यांच्यासोबत राहायचं आहे, आमच्या गावचा विकास करायचा आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश केला म्हणजे असा की पहिला आम्ही राष्ट्रवादीमध्ये होतो. तेव्हा राष्ट्रवादीमध्ये काही आम्हाला कुठली गावची विकासाची कामं कुठली केलेली नाही. त्याच्यामुळे आता आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे की आमची विकासाची कुठली कामं करायची आहे, त्याच्या हिशोबाने आम्ही आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. कुठल्या राष्ट्रवादीच्या पक्षात होता? कुठल्या? आपल्या शरद पवार. शिवसेनेतच का प्रवेश केला सांगा? की आमची गावाची विकासाची कामं होत नाही, त्याच्या हिशोबाने आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे.